नमस्कार मित्रांनो. तर आता गेले 1-2 दिवस झालं पाऊस लागतोय गावी. पाऊस लागल्यामुळे शेतीचे थोडेफार नुकसान झाले. तर असाच पाऊस अजून 2-3 दिवस लागला तर भात पूर्ण कुजून जाणार आहे. म्हणजे आता जवळपास पूर्ण भात झोपले खाली, पूर्ण पडले भात. आता असाच पाऊस लागला तर अवघड आहे, सगळे दाणे झडणार. काय लोकांनी भात काढले पण ते सगळे आता भिजून गेले. तर आता आपण मार्केटिंग करतो, डीमार्टला जातो. तर डीमार्टला गेल्यावर आपण कमी भावात मागतो का कुठली गोष्ट? नाही मागत. आणि तिथं आपल्याला नाही मागता येत. तीच आपण जर एखाद्या शेतकऱ्याकडे घेत असलं तर आपण 4 पैसे कमी मागतो. हे मला एवढ्यालाच द्या, 4 पैसे कमी द्या. तर ते करू नका, कारण ते कष्टाचे पैसे असतात मित्रांनो. शेतकरी स्वतः राबतो तरच त्याला मिळते. बघा आता पूर्ण भात आहे ते पूर्ण पाक खाली गेले, झोपले पूर्ण भात आहे का. आता हे कसं करायचं, पण कापायचं कसं, न्यायचं कसं? तर एवढंच बोलायचं आहे की मार्केटिंग कुठे करायची आणि कुठे नाही ह्याचा विचार करून करा. शेतकरी 2 पैसे कमवतो तर त्याला कमवू द्या. तेच आपण वस्तू डीमार्टला घेतली तर आपण त्याचा विचार करत नाही. 1-2 रुपये कमी मागतो का? नाही मागत. तर शेतकऱ्याकडं मार्केटिंग करू नका. आणि शेतकरी आपला पोशिंदा आहे, त्याच्यामुळे आपण खातो. पूर्ण जग त्याच्यावरती जगतं, शेतकऱ्यावरती. जर तो राबला नाही तर आपण त्याने शेती पिकवली नाही तर आपल्याला धान्य मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी टिकला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्याकडं मार्केटिंग करू नका. शेतकऱ्याला ज्या रेटमध्ये आहे त्या रेटमध्ये त्याच्याकडून खरेदी करा, तर त्याची दिवाळी साजरी होईल. आता दिवाळी चालू आहे पण शेतकरी शेतामध्ये काम करतो आहे.